माझा मनापासून सगळ्यांना नमस्कार. आजपासून आपण आपली सुरुवात करत आहोत बिग बॉस मराठीची. तर बिग बॉस मराठीतील 5व्या सीझनमधील जो काही 17वा एपिसोड आहे, लेटेस्ट एपिसोड, या लेटेस्ट एपिसोडवर आपण चर्चा करणार आहोत किंवा थोडक्यात एपिसोडमध्ये काय झालं आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण बघून घेणार आहोत. तर हा एपिसोड स्टार्ट होतानाच फर्स्टलाच बिग बॉस यांनी घरात काहीतरी आदेश देऊन सगळ्यांना एकत्र बोलावून घेतले आणि एकत्र बोलावून घेतल्यानंतर बिग बॉस यांनी घरातील सर्व सदस्यांना खुश खबर दिली. तर या खुश खबरमध्ये काय होते की बिग बॉस सगळ्यांना सांगतात की जे काही घरातील लक्झरी आयटम्स असतील, बेड्स असतील, हे सर्व सदस्य यूज करू शकतात. मग याच्यावर घरातील सगळे सदस्य खूप खुश होतात आणि तुम्ही इथे बघतायत की घरातील सर्व सदस्यांना एकत्र बोलावलेले आहेत आणि त्याच्यावर बिग बॉस चर्चा करत असताना घरातील सगळे सदस्य हे खूप खुश झाले आहेत. नंतर बिग बॉसच्या घरात ट्विस्ट येणं हे काही अनोखी गोष्ट नाहीये. ट्विस्ट घडतच असतात. मग आता जे काही वैभवने डिसिजन घेतलेला आहे की घनश्यामला वाचवण्याचा, त्या घनश्यामला वाचवण्यामध्ये निकी आणि जान्हवी या दोघांना खूप त्रास होतोय. मग या त्रासामध्ये जान्हवी एकदमच वेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसते की ती पिलो काय करतीये, ती भांडती काय, वैभवला सांगती काय, काहीतरी वेगळ्याच प्रकारचा अक्राळ विक्राळ चेहरा करून पिलो बरोबर खेळतीये. पिलो बरोबर ती असं वेगळंच काहीतरी करतीये आणि तिला जे वैभवने डिसिजन्स घेतलंय की त्याने घनश्यामला वाचवलंय आणि घनश्यामला वाचवल्यामुळे आर्या जी काही आहे ती सेफ झालेली, म्हणजे रिप्लेसमेंटमध्ये आर्याला म- जान्हवीचं असं म्हणणं होतं आणि निकीचं असं म्हणणं होतं की ती आपल्या टीम मधली नाहीये. मग तिला तू का वाचवलंस, तिला तू वाचवायला नको होतं. मग वैभववर तिला खूप राग येतोय. ती खूप राग काढण्याचा प्रयत्न करते, निकीशी बोलते, निकीला जाऊन सांगते याने असं का केलं, याने तसं का केलं. मग निकी या गोष्टीवर खूप चिडते. जान्हवी पण खूप चिडते, त्याने असं नको करायला होतं. आर्या वाचल्यामुळे आर्याचा पण आनंद जो काही आहे तो द्विगुणित झालेला आहे आणि आर्याच्या रिप्लेसमेंटला तिने घनश्यामला वाचवलंय वैभवने आणि त्याच्या जागेवर त्याने अभिजितचं नाव घेतलंय, म्हणजे अभिजित हा नॉमिनेशनसाठी असणार आहे. मग जी काही टार्गेटेड मेंबर होती ती टार्गेटेड मेंबर ही आर्या होती. मग वैभवने आर्याला का नॉमिनेट नाही केलं किंवा तिला रिप्लेसमेंट का नाही केलं, हे निकी आणि जान्हवीला खूप खटकते. ती आपल्या ग्रुपमधली नसताना पण तिला वाचवलंय आणि अभिजितला याने नॉमिनेशनसाठी पाठवलंय, हे निकीला आणि जान्हवीला पचत नाहीये. त्याच्यामध्येच अरबाज पण काहीतरी बोलतो की याने असं नको करायला होतं, त्याने तसं नको करायला होतं. निकीचा काय पॉइंट आहे की निकी ही अभिजितला टॉप 5 मध्ये बघते आणि टॉप 5 मध्ये बघता बघता ती आर्याला आर्यालाच त्याने आर्यालाच त्याने नॉमिनेट करायला पाहिजे होतं. आर्याचंच का नाव नाही घेतलं, ह्या सगळ्या गोष्टींवर तिथे खूप मोठं डिस्कशन होतं, चर्चा होते आणि अंकिता ही आर्याचं कौतुक करत असते की आर्या ही वाचलेली आहे. अंकिताचं म्हणणं आहे की आर्या आता सेफ झालेली आहे. आर्याचं लक चांगलं आहे, आर्या वाचून जाते, असं अंकिता, अभिजित यांचं डिसिजन्स तिथे होत असतात आणि त्यांच्या गप्पा गोष्टी चालत असतात. नंतर याच्यामध्ये वैभवचं आणि जान्हवीचं एकत्र संभाषण होतं आणि या एकत्र संभाषणामध्ये जान्हवी असते ती वैभवला समजत असते की अरे हा माझा राग जो आहे ना तो कंट्रोल नाही होणार आणि मी कंट्रोल न झाल्यामुळे मारून बसेल कोणाला तरी, माझा हात उचलला जाईल आणि मी घराबाहेर जाईल. कारण की मी जर सपोज कोणावर हात उचलला, मी फिजिकली झाले, तर माझा हात उचलल्यामुळे मी बाहेर जाऊ शकते, हे ती वैभवला सांगत होती. ती आपल्या ग्रुप मधली नाहीये, तिला तू का वाचवलं, अभिजितला तू का नॉमिनेट केलं, आर्याला तू का नॉमिनेट नाही केलं. याच्यावर हे वैभवचं आणि त्याचं डिस्कशन होत असतं, जान्हवीचं आणि वैभवचं. आणि त्याच्यामध्ये परत त्यांचे ट्विस्ट जे काही असतात, जे काही संभाषण असतं ते घडत असतं. त्याच नंतर जे आपले अरबाज दादा आहेत, अरबाज दादा आणि निकी हे दोघं एकमेकांमध्ये खूप मोठे डिस्कशन करत असतात आणि या मोठ्या डिस्कशन मध्ये आणि निकी तांबोळी जी आहे ती निकी तांबोळी अरबाजला म्हणत असते की अरे अरबाज, याला काही डोकं आहे की नाही, वैभवला काही डोकं आहे की नाही, असं असं निकी त्याला समजावून सांगत असते. हा काय इथे फक्त कुस्ती खेळायला आलेला आहे का. निकीचं म्हणणं स्पष्ट अरबाजला सांगते की
वैभवने जे घेतलेलं डिसिजन आहे ते डिसिजन पूर्णपणे चुकलेलं आहे. आणि घनश्यामला जे घनश्यामला नॉमिनेशन पासून जे काही वाचवलेलं असणार आहे ते इट्स ओके. बट जे काही अभिजित आणि आर्यामध्ये त्याने जे काही चुकीचं डिसिजन्स घेतलंय त्या अभिजितच्या जागेवर आर्या पाहिजे होती असं यांचं म्हणणं आहे. आणि मग निकी तांबोळी या अरबाज दादांना समजावून सांगते, खूप चांगल्या पद्धतीने निकी तिथे समजावून सांगते. पण जे व्हायचं ते झालंय, शेवटी डिसिजन होतं ते होऊन गेलेलं आहे. नंतर बिग बॉसच्या घरात कुकडू कुकडू कधी वाजलं नाही असं झालंच नाही, कुकडू कुकडू वाजलं. नवीनच अजून एक बिग बॉसच्या घरात वेगळी ट्विस्ट आली की बिग बॉसच्या घरामध्ये कुत्रा भुंकल्याचा पण आवाज येत होता. घरातील सगळे सदस्य एकदम अचंबित होतात आणि बघतात की कोण झोपलंय कोण झोपलंय. तर सगळे निकी वगैरे जे काही आहे त्यांचा जो काही ग्रुप आहे तो ग्रुप जान्हवीकडे येतो आणि जान्हवी ही झोपलेली नसते, पण ती मे बी थोडीशी स्लीप झालेली पण असू शकते. पण तिचं म्हणणं असे की अरे मी झोपलेली पण नव्हती. मग बिग बॉस त्यांना आदेश देतात आणि सगळ्यांना परत एकत्रित करून त्यांना जी काही इन्फॉर्मेशन सांगायची असते तिथे बिग बॉस त्यांना सांगत असतात. मग आता ट्विस्ट येते की जे काही कॅप्टन पदासाठी जे काही टास्क करायचं असतं ते टास्क करण्यासाठी बिग बॉस हे सगळ्यांना एकत्रित बोलत असतात. त्याच्यामध्ये सगळे जे काही घरातील जे काही सगळे मेंबर्स आहेत ते एकत्रित येतात आणि टास्कची तयारी जी काही असते त्या टास्कच्या तयारीसाठी बिग बॉसने त्यांना एकत्रित बोलवलेलं असतं. त्याच्यामध्ये जे काही थोडासा हसी मजाक हा होत असतो तो हसी मजाक होतो. बिग बॉस काही ट्विस्ट आणतात, रोमॅन्टिक जे काही सगळं इन्व्हायरमेंट असतं ते क्रिएट झालेलं असतं. आणि त्याच्यानंतर बिग बॉस आर्या थ्रू जान्हवीला सांगतात की जान्हवीने जे काही टास्क असेल त्या टास्कची पूर्ण माहिती ही सदस्यांना सांगायची आहे. आणि जान्हवी एकदम व्यवस्थित पद्धतीने सगळ्यांना जे काही टास्क आहे ते टास्क समजावून सांगते. या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय की जान्हवी आपल्याला सगळ्यांना एकदम टास्क व्यवस्थित समजावून सांगते. आणि टास्क मध्ये सांगितलंय की समुद्र सफारी करायची तुम्हाला या टास्क मध्ये. जान्हवी हे बोलत असते आणि या टास्कचा मेन मोटिव्ह असा असतो की मोत्याप्रमाणे चमकून राहायचंय आपल्याला या टास्कमध्ये. सो या टास्कमध्ये आपल्याला आता पुढे असं बघायला मिळतं की या टास्कमध्ये बिग बॉस यांनी दोन टीम केलेल्या असतात. दोन टीम ए आणि बी टीम असते, त्याच्यासाठी बोट त्यांनी सांगितलेली असते. तर टीम ए साठी ही लाल असणार आहे आणि टीम बी साठी ही निळी बोट असणार आहे. सो तर मग बिग बॉस मध्ये ते जे काही डिस्कशन्स असेल त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी डिस्कशन चालू आहे. आणि या डिस्कशन मध्ये बिग बॉस यांनी जे काही समजावून सांगितलेलं आहे की थ्रू जान्हवी थ्रू जे काही समजावून सांगितलेलं आहे याच्यावरती यांचं हे डिस्कशन चालू असतं की कसं खेळायचंय. तर मग या टास्क मध्ये जे काही मोती असतील ते मोती बॅग मध्ये भरायचे असतात. एका बॅगेत 10 मोती भरायचे आहेत आणि ती बॅग जी काही मोतीची बॅग असेल ती बोटीवरती लोड करायचीच. म्हणजे ज्याचे जास्त मोती असतील, ज्याच्या जास्त बॅग्स असतील, एका बॅग मध्ये 10 मोती भरायचे. मग ज्याच्या जास्त बॅग्स असतील तो विनर असणार आहे आणि ज्याच्या जास्त कमी बॅग असतील तो विनर नाही होणार, हे तिथे स्पष्ट होत आहे. मग आता जे काही टास्क दिलेलं असतं या टास्क मध्ये ज्या काही बॅग्स असतात, आता जी काही टीम ए असते टीम बी असते ते डिव्हाइड करून दिलेलं असताना पण जी काही बॅग घेऊन घेता एकमेकांकडे आणि ज्या काही बॅग्स असतात त्या नसल्यामुळे टास्कला लेट होतं. आणि मग नंतर बिग बॉस त्यांना सूचना देतात की तुम्हाला ज्या काही आपल्या वर्षाताई आहेत त्या वर्षाताई बिग बॉसचा आदेश पाळतात. आणि त्या बिग बॉसचा आदेश पाळल्यानंतर ज्या काही बॅग सगळ्यांकडे होत्या त्या बॅग कलेक्ट करून ज्या बॅग्स असतील त्या दोघं टीम मध्ये डिव्हाइड करायच्या आहेत. आता त्याच्यामध्ये काय होतं की वर्षाताईंकडे बॅग द्यायच्या आहेत आणि त्या बॅग सर्वांना समान डिवाइड होतील, म्हणजे ए टीमला पण आणि बी टीमला. मग त्याच्यात निकी आहे आपली नेहमी अनफेअर खेळणारी, निकीला खेळूच द्यायचं नाहीये, टास्क पूर्ण होऊच द्यायचा नाहीये. त्याच्यामुळे निकी काय करते की निकीचा पारा हा सरकतो. निकी तिथे काय करते की निकी तिथे ओरडायला लागते. वर्षाताईंवर तिचा जो राग असतो तो ती काढायला लागते. मग तरी पण तिला बिग बॉस यांचा आदेश दिल्यामुळे ती जी काही बॅग्स असतील त्या द्याव्या लागतायत आणि ज्या काही बॅग्स असतील त्या नंतर सगळ्यांना समान डिस्ट्रीब्यूट होताना दिसतायत. मग आता जे काही टास्क सुरू असतं त्या टास्क मध्ये सगळ्यांचे जे काही हे पॉइंट ऑफ व्ह्यू असतात ते की ए टीमला पण जिंकायचंय बी टीमला पण जिंकायचंय, पण जिंकणार कोणीतरी एकच टीम जिंकणार असते. मग जेव्हा टास्क सुरू होतो तेव्हा जे काही बॉल्स असतात ते बॉल्स म्हणजे मोती जे असतील ते उचलून पिशवींमध्ये टाकायचे असणारे. मग तो टास्क खेळत असताना
जे काही अभिजित दादा असणार आहे आपले, त्या अभिजित दादांच्या पायाला लागतं आणि तो टास्कचा पार्ट असणार आहे. त्याच्यामुळे आपण सांगू नाही शकत की ते कोणामुळे लागलं किंवा कोणामुळे नाही लागलं. पण इथे अभिजित दादांच्या पायाला लागलंय आणि नंतर अभिजित दादांच्या पायाला लागल्यामुळे अभिजित दादा हे रूममध्ये, मेडिकल रूममध्ये गेलेले आहेत आणि मेडिकल रूममध्ये गेल्यानंतर मग त्यांना जी काही मेडिकल ट्रीटमेंट असेल ती मेडिकल ट्रीटमेंट पण दिली जाते आणि नंतर मग अभिजित दादा हे बाहेर येत असतात आणि मग नंतर जो हा काही लास्टचा पार्ट आहे, याच्यामध्ये हे जे काही बॉल जे असतील, जे काही मोती असतील, सगळा बोटचा पार्ट झाल्यानंतर जे काही मोती असतील, ते मोती किती झालेले आहेत, म्हणजे किती कोणाच्या किती बॅग झालेल्या आहेत, हे डिव्हायडेशन हे तिथे काउंट करणं चालू असतं. पण याच्यामध्ये एक ट्विस्ट अशी मला लक्षात आली, की जेव्हा बिग बॉस यांनी सांगितलं, की जे मोती असतील, जे काही बॉल्स असतील ते कलेक्ट करायचे आहेत. अरे पण थोडं तरी समजायला पाहिजे, की तुम्ही बॉल्स तिथून मधून मोती येणारे, जर त्याला ओपन स्पेस नसेल, मोकळी जागा नसेल, तर ते मोती कसे येतील? शेवटी बिग बॉस यांना सांगावं लागलं, की तुम्ही जागा द्या, म्हणजे तेव्हा ते मोती बाहेर येतील आणि मग ते मोती तुम्हाला कलेक्ट करता येतील. याच्यामध्ये खूपच ट्विस्ट होता. नंतर जेव्हा गेम चालू असतो, तेव्हा अरबाज जे असतात ते पॅडी दादांना सांगतो, "मला हात नाही लावायचा हां, मला हात नाही लावायचा." जेव्हा हे टास्क चालू असतं, हे टास्क चालू असताना अ, अरबाज हे पॅडी दादाला सांगतो, "मला हात नाही लावायचा. दादा मी सांगतोय, मला हात नाही लावायचा." आता अरबाजने हे वाक्य बोलायला नको, कारण की जेव्हा खेळत असतो, तेव्हा वैभव हा अपोझिट टीममध्ये असतो. वैभव आणि अरबाज जे काही असतील हे अपोझिट टीममध्ये. पण मला तर असं वाटलंच नाही, की वैभव आणि अरबाज हे अपोझिट टीममध्ये आहेत, कारण की याचा इम्पॅक्ट डायरेक्टली जे काही कॅप्टन पदावर होणार असणार होणार आहे. मग त्याच्यामुळे वैभव फक्त नाटक करतोय, की तो एक फक्त गेम खेळतोय अपोझिट साइडला. पण वैभवला हा ॲक्चुअली चान्स दिलेला होता बिग बॉसने, की तो स्वतःला प्रूव्ह करू शकत होता, की जो काही अरबाज आहे, अरबाजपेक्षाही तो चांगला खेळू शकतो. हे त्याला तिथे प्रूव्ह करायचं होतं, पण अभिजित त्या गोष्टीचा विचार न करता अभिजित नाही, वैभव जो काही असणार आहे, वैभव हा अनफेअर खेळण्याचा तिथे ट्राय करतोय आणि वैभवला ॲक्चुअली प्रूव्ह करायची गोष्ट होती. मग या गोष्टीमध्ये परत अभिजित दादांच्या पायाला लागलं, मग त्यांना मेडिकल रूममध्ये पण नेलं. ही सगळी गोष्ट झाली. मग तिथून परत जे काही अभिजित दादा असतील ते रिटर्न आले. हां, या गेममध्ये असं बघायला मिळतंय, की जो अरबाज आहे ना, तो फार डोक्याने खेळतोय. आणि जेव्हा अरबाज आणि वैभव यांचं कन्व्हर्सेशन होतं, तेव्हा हे जे कन्व्हर्सेशन आहे ना, ते थोडं म्यूट केलं गेलेलं आहे. मग ते म्यूट का केलं गेलंय? नेमका गेम काय? फेअर कोण? अनफेअर काय? असं काय बोलणं होतं, की हे बिग बॉसने त्यांना म्यूट करायला लागलं? हे मला काही कळालेलं नाहीये. आणि निकीचं जी काही असते, ती निकी नेहमी अनफेअर पद्धतीने खेळत असते. मग या कन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे एका पॉइंटमध्ये असं होतं, की निकीने एक बॉल हा जान्हवीकडे दिला आणि तो जान्हवीकडे बॉल दिला म्हणजे ती काय झाली, की तिथे अनफेअर पद्धतीने खेळली. मग शेवटी शेवटी याच्यामध्ये या गेममध्ये शेवटी जे काही असेल ते वर्षाताई डिसिजन्स देत असतात. मग टीम ए मध्ये जे काही असतं ती 11 बॅग्स असतील आणि टीम बी मध्ये जे काही असतील ते 8 बॅग्स असतील. मग 8 बॅग्स मध्ये म्हणजे टीम बी म्हणजे इथे विनर झाली, की टीम ए विनर झालेली आहे. म्हणजे हरभजन त्यांची टीम आणि जी काही टीम बी आहे तिच्यामध्ये अंकिता, डीपी दादा वगैरे जे आहे हे हारून गेलेले त्या टीममधून. मग त्या हारून गेलेल्या टीममधून 3 लोकांना जे काही असतं ते नॉमिनेट करायचं असतं. म्हणजे त्या 3 लोकांना याच्यासाठी कॅप्टन पदासाठी नाही उभं राहता येणार आहे. मग त्याच्यामध्ये त्या डिसिजन्समध्ये अंकिता, पॅडीदादा आणि वर्षाताई हे जे काही असतं ते स्वतःहूनच माघार घेत असतात. मला तिथे समजत नाही, की वैभव आणि इरिना तिथे कसं खेळताय? वैभव आणि इरिना का खेळताय? मला समजत नाही. वैभव जरी स्ट्राँग असला, त्यांच्या टीममध्ये डिसिजन झालं, की वैभव हा स्ट्राँग प्लेयर आहे. पण मग इथे यांना समजायला पाहिजे, की अंकिता ही पण स्ट्राँग प्लेयर आहे, पॅडीदादा पण स्ट्राँग प्लेयर आहे. वर्षाताईंचं आपण एक समजू शकतो, की त्या स्वतः संचालक होत्या. पण मग संचालक असल्या तरी पण त्या पण लढू शकत होत्या. इथे वैभव आणि इरिना हे ऑलरेडी त्या टीममधले. मग ॲक्चुअली तसं नव्हतं करायला पाहिजे. जरी अंकिताने माघार घेतली किंवा पॅडीदादांनी माघार घेतली, हे इथे योग्य नाही वाटत. यांनी स्ट्राँग कंटेंडर म्हणून उभं राहायला पाहिजे. स्वतःचा स्टँड तिथे घ्यायला पाहिजे. जर प्रत्येक वेळेस असा पॉइंट मांडला, की वैभव मग तिथे प्रत्येक वेळेस तो अनफेअर गेम होत जाईल. आणि अजून एक ट्विस्ट याच्यामध्ये बघितला, की जेव्हा निकी बोटीमध्ये होतील, तिच्या आय थिंक खाली ही जान्हवी होती. मग तिथे हे घनश्याम दादा का आले मला तर काही समजतच नाहीये. तिथे यांचं काय काम होतं? ॲक्चुअली काहीच काम नव्हतं तिथे, पण तरी पण घनश्याम दादा तिथे का आले आणि निकीने एकदम रागात त्यांना सांगून दिलं, की इथून निघून जायचंय.
म्हणजे निखिलने त्यांना लगेचच बाहेर काढलं. पण इथे ऍक्च्युली यांचं काहीच काम नव्हतं. घनश्याम दादा तिथे का उतरले मला खरंच समजत नाहीये. अशा पद्धतीने मग तो गेम जो काही होता तो गेम आपला त्या ठिकाणी संपला होता आणि मग संचालक यांनी टीम ए जी आहे ती विनर म्हणून सांगितली होती, कारण की त्यांचे जे काही असतील टीम ए मधून जे काही 11 बॅग्स त्यांच्या कलेक्ट झालेले होते, मग तिथे टीम ए त्यांची विनर झाली. पण मग वर्षाताईंनी डिसिजन जो होता तो फेअर घेतला. त्याच्यामध्ये काही डिसिजन चुकीचं सांगितलेलं नाही. म्हणजे मग टीम बी जी होती ती तिथे क्वालिफाय नाही झालेली आहे. म्हणजे मग टीम बी मधून अंकिता, पायडेदादा, वर्षाताई हे जे यांनी माघार घेतली, म्हणजे कॅप्टन पदासाठी ते यावेळेस नाही उभे राहू शकत. आणि वैभव वीर यांना त्यांना का ठेवलं मला खरंच हे समजत नाही. अशा पद्धतीने आजचा जो काही एपिसोड होता तो खूप ट्विस्टने भरलेला होता आणि एकदम छान पद्धतीने त्यांनी गेम अरेंज केला. पण मग गेमला सक्सेसफुल होऊ द्यायचं की नाही होऊ द्यायचं, शेवटी हे बिग बॉस मधले जे काही घरातील लोक यांच्यावरच शेवटी ठरत असतं. पण मग अभिजित दादांच्या पायाला किंवा हाताला काय जे काही लागलं त्याच्यामुळे गेमवर थोडासा इम्पॅक्ट झाला आणि बिग बॉस त्यांनी पण गेमची जी काही ट्विस्ट होती ती थोडी चेंज करून शॉर्टकटमध्ये गेम आटपण्याचा प्रयत्न केला, असं मला तरी वाटतंय. आता बघूया की नेक्स्ट एपिसोड मध्ये काय होतं आणि बिग बॉस यांचा नवीन आदेश काय असतो. चला तर मग मी आज माझा व्हिडिओ संपवते आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद बोलते. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जर व्ह्यू तुम्हाला आवडले असतील तर त्याच्यावरती नक्कीच कमेंट करण्याचं ट्राय करा.